नमस्कार मंडळी, मी स्वप्नील पाटील. निसर्ग माझा आरोग्य माझा या यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण आज एका औषधी वनस्पतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर ती वनस्पती आहे हे पळस. हे आहे तुमचं पळसाचं फूल, ज्याला म्हणतात वनस्पतीशास्त्रामध्ये ब्युटिया मायक्रोस्पर्म. त्याच्यानंतर याला मराठीत पळस असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला फायर ऑफ फॉरेस्ट. फायर ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलातील ज्वाला. कारण की हे असंख्य प्रमाणात जर जंगलात असले, हे झाडं जर एकाजवळ असंख्य प्रमाणात जंगलात असले तर ते एकदम अग्नीसारखे वाटतात. त्याच्यामुळे त्याला फायर ऑफ फॉरेस्ट म्हणतात किंवा जंगलातील ज्वाला असे म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पळस. वर्षाला पाणी 3 असतात, अशी ही पळसाची मराठीत म्हण पण आहे. आणि या पाण्याचं महत्त्व म्हणजे पूर्वी आपले जे पूर्वज लोक होते ते या पाण्यात पूर्णपणे आपलं जेवण करत होते. तसेच याच्यापूर्वी ज्या वेळेस मी लहान होतो त्या देखील मी बऱ्याच वेळा यांची पत्तरवाडी पाहिलेली आहे. तर याच्या मागचं कारण म्हणजे पत्तरवाडीचं ते म्हणजे असं हे जे पान असतात हे थंड प्रकाराचे असतात आणि जे अन्न आपण त्याच्यातून ग्रहण करतो, त्या पत्तरवाडीतून ग्रहण करतो, तर त्या अन्नाची पूर्ण उष्णता हे शोषून घेतात आणि आपल्या अंगात गेल्यानंतर जसं आम्ल, पित्त, ॲसिडिटी हे प्रकार याच्यामुळे होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी लोक हे जे फुलं दिसतात हे फुलं आहेत केशरी रंगाचे. तर याचा उपयोग हे होडीत करत होते. या फुलांना पाण्यात विरघळून त्यांचा कलर तयार केला जात होता आणि तो नॅचरल कलर लोक यूज करत होते. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर पाहिलं तर आजकालच्या याच्यात आर्टिफिशियल झालं आहे, नैसर्गिक कलर राहिलं नाही. तर हा कलर जर पूर्वी लोक यूज करत होते त्यांच्या शरीराला बेनिफिट असा खूप होता. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कधी कधी पळसाला पाने 5 पण असतात, 7 पण असतात, पण हे खूप रेअर असतो. त्याच्यानंतर पांढरा असतो, पण तो दुर्मिळ आहे. आणि पळस हा जर पाहिलं तर तो मोस्ट ऑफ डोंगरांमध्ये म्हणजे जिथं मध्यम प्रकारचा पाऊस पडतो त्या ठिकाणी त्याचा उपयोग म्हणजे त्याचे झाडं असतात. दुसरी गोष्ट, हे जे फुलं आहेत हे पळसाचे फुलं, या फुलांना जर तुम्ही व्यवस्थित त्यांच्या पाकड्या मोकळ्या करून त्यांना जर वाढवले उन्हात, तर ते आयुर्वेदात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की ह्या पाकड्यांमुळे जर तुम्ही ह्या पाकड्यांचं दररोज सेवन करतायत, गरम पाणी करून सेवन करतायत, तर तुम्हाला किडनीचे कुठल्याही प्रकारचे रोग होणार नाही. तुमच्या अंगातील कुठली गरमी करतो, तुम्हाला कुठेही सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे पळसाचे पानं पण त्याच्यात बांधू शकतात गुडघ्यांना. राहिला आता ही तुमची पळसाची शेंग. ही शेंग याच्यात गाड्या प्रकारच्या बिया येतात. त्या बिया देखील मेडिकलमध्ये खूप वापरल्या जातात, आयुर्वेदामध्ये खूप अशा वापरल्या जातात. राहिलं हा जो पळस आहे याला फुले येण्याचा कालावधी असतो दिवाळीनंतर तर होळीपर्यंत. याला फुलं असतात आणि त्या फुलांचा यूज हा कलर म्हणून केला जातो. तर मित्रांनो, अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. पळसामुळे आपल्या रक्ताभिसरण जास्त होतं. कारण की पळसाच्या फुलांमध्ये पोटॅशियम हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि कोलेस्टेरॉल हे खूप कमी प्रकारात असतं. त्याच्यामुळे रक्तदाबाचा जो प्रकार आहे तो खूप कमी प्रकारे होत असतो आणि आपलं रक्ताभिसरण जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं. तर मित्रांनो, पळसाबद्दल आपण जी काही आज माहिती घेतली ती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.